नमस्कार, मी डॉक्टर मुकेश मोरे, कान घसा तज्ञ, ओंकार ENT हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक. आता हिवाळा सुरू झालाय. हिवाळा सुरू झाला म्हणजे आपल्याला थंडीची चाहूल लागते आणि थंडगार खाण्यापिण्यापासून आपल्याला दूर राहायला लागतं. पण गारठा जर वाढला आणि त्यामुळे जर सर्दी, शिंका किंवा घशाला काही दाह व्हायला लागले, अचानक झालेल्या या सगळ्या वातावरणातील बदलामुळे आपल्याला घशाला आणि नाकाला खूप इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि त्यात अवेलेबल असलेल्या सगळ्या सुखवस्तू गोष्टी जशा आईस्क्रीम, फ्रीजमधले पाणी किंवा अजून काही कोल्ड फूड ड्रिंक्स, दिवाळी झाली, दिवाळीनंतरच्या सगळ्या फराळ, नाश्ता वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे घशाला आणि परिणामी आपल्याला कानात किंवा नाकात पण काही ना काही त्रास सुरू होतो. घशाच्या इन्फेक्शन्समध्ये बऱ्याचदा टॉन्सिल्स किंवा दोन्ही टॉन्सिल्समधल्या फॅरिंग्सला ग्रॅन्युलेशन्स येतात. हे ग्रॅन्युलेशन्स बऱ्याचदा एवढे इरिटेशन असतात की ते टॉन्सिलच्या त्रासापेक्षाही जास्त वेदनादायक असू शकतात. या वेदना जर खूप जास्त प्रमाणात झाल्या तर आपल्याला पाणी गिळणं, थुंकी गिळणं, जेवण करणं परिणामी खूप मुश्किल जातं. सध्या ह्या प्रकारच्या रुग्णांची खूप संख्या वाढली. त्याच्यामुळे गारठ्यात आपण ह्या पदार्थांना टाळलं गेलं पाहिजे, याच्यावर आपण निकष काढायचे. थँक्यू.